समस्या जाणून घेतल्यात का त्यांनी? हां घेतले. घेतल्यात. काय काय सुविधा उपलब्ध करून दिल्या? बस चालू केल्यात आणि इथं आता कचऱ्यासाठी पण गाड्या सुरू करणार आहेत. बरं, येत्या निवडणुकीला आमदारांना निवडून द्यायचं का? हो. ताई नाव काय? छाया प्रमोद झोपे. आमदार कामाचा आहे का? हो, कामाचे. काय काय कामं केली आमदारांनी? त्यांनी कचऱ्याचं नियोजन केलं आहे. इथे आम्हाला आमचे घरं मिळवून देण्यासाठी खूप अथक प्रयत्न केले आहेत आणि ते निवडून आले पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते पोहोचतात का? हो, पोचतात. दादा, नाव काय आपलं? अमजद शेख. बरं, आमदार कामाचा आहे का? हो. आमदारांची कामं काय काय? आता सध्याच आमचा टॅक्स कमी केला दादांनी. आम्हाला काय ते 10,000 आलता. दादांच्या सांगण्यावरून कमी झाला टॅक्स. बरं, येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये आमदारांना निवडून द्यायचंय का? हो, दादांना सपोर्ट आहे आमचा पूर्ण सगळ्या ग्रुपचा. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते पोहोचतात का? समस्या जाणून घेत आहेत का? हो, घेतात. घेतात. बरं, दादा नाव काय? पाटील. बरं, पाटील, या ठिकाणी आमदारांनी भेट दिली आहे का? नाही अजून आले, नाही भेटले. नाही. नाही भेटले. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहेत का? ते दादा आहेत. हां, सोसायटीला जे काही नागरिकांच्या समस्या असतात ते समजून घेण्यासाठी ते इथे आलेत का? नाही अजून आले. बरं, आमदार म्हणून 2024 मध्ये तुम्हाला कोणाचा चेहरा बघायचा? काय माहित नाही. आई झाली गेम खेळून. हा, नाव काय तुझं? सायरस साबळे. आमदार कोण आहे इथे? कोण आहे? महेश लांडगे. बरं, आमदारांना पाहिलंय का? हो. दादा नाव काय तुमचं? माझे नाम अवधेश जयस्वाल आहे. मी काय वाटतंय आताचे आमदार कोण आहेत? आजचा आमदार महेश लांडगे आहे. आमदारांचं काम कसं आहे? आमदारचं काम लई चांगलं आहे आणि बेस्ट आहे. आमचे भरपूर काम केलेलं आहे आणि ते आमचे आपले निवडून आला पाहिजे. आम्ही सगळ्यांचं मत आहे आणि जिंकणार पण आहे हे आपले नक्की विश्वास आहे. बरं, ताई नाव काय तुमचं? बोलले मी. दादा तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? विलास वाघ. आमदार कोण आहेत माहिती आहेत का? महेश दादा लांडगे. बरं, आमदार कामाचा आहे का? हो, आता इथे निवडणुकीला आमदार म्हणून कोणाला बघायचं? दादांनाच. दादा नाव काय? अरविंद केदारी. बरं, आमदार कोण आहेत? महेश दादा लांडगे. सोसायटीमध्ये आमदारांनी नागरिकांची किंवा महिलांच्या या ठिकाणी येऊन काही समस्या जाणून घेतल्यात का? हो, जाणवलं. काय काय नवीन प्रकल्प आलेत, काही सांगता येतील? भरपूर आलेत, पण आता मी पण आता 4 महिने झालेत आलेत, त्याच्यामुळे काय आहे, त्यांनी पण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते पोहोचतात का? हो पोचतात ना. 2024च्या विधानसभेमध्ये त्यांना निवडून द्यायचंय का? हो, द्यायचं ना. काय नाव काय ताई? माधुरी तडोकर. बरं, आत्ताचे आमदार कोण आहेत? महेश दादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो, त्यांनी आम्हाला बरंच म्हणजे घरकुलमध्ये येण्याची परवानगी आणि सगळी सवलत मिळवून दिली. त्याच्यानंतर त्यांनी 19,000 घराहून जास्त घरं उत्पन्न करून दिली. त्याच्यानंतर आणि त्यांनी बरेच प्रकल्प निर्माण केले, जसं कचरा निर्मूलन मोशीमधलं. त्याच्यानंतर त्यांनी भुसरीमध्ये पण बरेच काही उद्योग ओपन करून दिले, जसं महिलांना बचत गटात हे करणे. त्याच्यानंतर त्यांनी बरेच कार्यक्रमातून महिलांना नवीन काहीतरी संवेदनशीलता मिळेल असे भरपूर काही कामं त्यांनी उपलब्ध करून दिले. आणि आम्हाला सर्वात जास्त गर्व त्यांनी आम्हाला घरकुलमध्ये म्हणजे घरकुल निर्माण करून दिले आणि आमच्यावर त्यांनी इथं येऊन आम्हाला चावी लवकर मिळावी अशी सवलत पण बनवून दिली. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. आमदार लोकांमध्ये असतात का? हो, नेहमी आम्हाला त्यांना प्रत्येक कार्यक्रमातून कशातून पण बघण्यास मिळतं. आज ते आमच्या घरकुलमध्ये सुद्धा येणार आहेत. आम्ही त्यांना खूप खूप आभार मानतो त्यांच्या आल्याबद्दल. ताई नाव काय? शिला पाटील. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? आहेत की दादा लांडगे. हा, दादा. दादांचे काम कसं आहे? छान आहे. लोकांमध्ये दादा येतात का? हो, येतात ना. महिलांच्या समस्या सोडवतात का? हो, सोडतात की. कशा पद्धतीने काम सुरू आहे त्यांचं? छान आहे. आता येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आमदार कोणाला बघायचं आहे? दादासनी.
ताई नाव काय? प्रतिभा बिरादर. किती वर्षांपासून इथे राहताय? मी गेली 25 वर्षापासून भोसरीत राहायला होते. आमदारांचं कामावर खुश आहे का? हो, आमदारांचं काम कसं आहे? छान आहे, एकदम एकदम छान आहे, चांगले. काही महिलांच्या किंवा नागरिकांच्या या ठिकाणी येऊन समस्या जाणून घेतात का? हो, येतात ना. काय वाटतंय तुम्हाला? 2024च्या विधानसभेचा नवा चेहरा बघायला आवडेल की आहे ते आमदार? हो, आवडेल ना, आवडेल. कोणाचा चेहरा? दादांचं. काही कामं आठवतात का? महिलांसाठी काही योजना राबवल्यात? हो, आठवतात. तसं म्हणजे आता मी नाव नाही सांगतायची. इंद्रायणी थडीतनं बरेच काही हे घेतलेले आहेत. आत्ता सुद्धा त्यांचं तेच प्रयत्न चालू आहे की लेडीजला भरपूर कामं वगैरे भेटावेत म्हणून. ताई नाव काय? प्रिया जायसवाल. बरं, किती वर्षांपासून राहता इथे? मुझे 12 साल हो गया रहते हुए. त्यांचं काम कसं आहे? बहुत अच्छा है, उनका हर काम अच्छा है, क्योंकि ये घर अभी हम लोग को 1 साल तक मिलने वाला नहीं था, लेकिन उनके वजह से हम लोग को जल्दी मतलब उनको जाके खुद वो करके उन्होंने दिया. पानी का समस्या था, पानी का भी समस्या पूरा ये करके दिए. मतलब हर चीज़ उनका बहुत अच्छा है और हम लोग पूरा उनका सपोर्ट है कि अगले साल भी वही आए. अजून एक रिक्वेस्ट होती. इथं सर्वसामान्यांचे बससाठी खूप हाल होतात. ते रिक्षावाले खूप लुटतात. ते जवळजवळ इथून फाट्यापर्यंत बालाजी मंदिरपर्यंत 25 रुपये 30 रुपये जसं पाहिजे तसं घेतात. ते बसची सोय झाली तर खूप बरं होईल. ताई नाव काय? लक्ष्मी चांदुरे. आमदार कोण आहेत माहिती आहेत का? माहित आहेत, दादा महेश दादा. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो. येथील हो. नागरिकांमध्ये ते येतात का? लोकांमध्ये हो असतात हो का? हो असतात. समस्या जाणून घेतात का? हो. काय वाटतंय तुम्हाला 2024च्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोणाला बघायला दादालाच आवडेल? बघायला आवडेल. ते निवडून येतील का? हो, 100%. नाव काय तुमचं? माझं नाव देविता वाघे. आमदार कोण आहे तिथले? महेश दादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो, खुश आहेत, खुश आहेत. आमदार 2024 मध्ये आमदारांचा चेहरा बघायला आवडेल की दुसरा? आवडेल ना आणखी. बरं, निवडून येतील का ते? येतील, नक्की येतील. ताई नाव काय तुमचं? रेखा संतोष नारळे. आमदार कोण आहेत माहिती आहे? महेश दादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो. आमदार कामाचा आहे का? हो आहे. 2024च्या विधानसभेमध्ये आमदार निवडून येतील का? येतील, येतील. नाव काय ताई? उषा विलास सोनवणे. आमदार कामाचा आहे का? खूप छान. कोण आहेत आमदार? महेश दादा. बरं, आमदार इथे तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेत का इथे? आले ना, आले. किती वेळा आले? किती 2-3 वेळा आले. बरं, कसं आहे त्यांचं काम? खूप छान आहे, कारण आम्हाला 4 नंबर बिल्डिंगला ताबा भेटत नव्हता, त्यांच्यामुळे लवकर ताबा भेटला आणि सगळे आम्ही खुश आहे. आमदारांच्या कामदार तेच हो अशी इच्छा आहे. आमदार कामाचा आहे का? हो, महेश दादा खूप सपोर्टिव्ह आहेत. सर्व आमच्या समस्या समजून घेतात आणि आम्हाला ताबा भेटत नव्हता, त्यामुळं त्यांनी खूप प्रयत्न केले आणि 2024 आता आमदार महेश दादाच झाले पाहिजे. आमचा टॅक्स पण कमी केलाय त्यांनी. हो, 22 पासून टॅक्स आलेला होता, तो दादांनी कमी केलाय आता. मग आणि कचऱ्याची गाडी चालू केली आता सकाळपासून. आता बस सुरू करावी ती. काय काय? बस चालू आहे, अजून चालू झाल्या पाहिजे. काय वाटतंय येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार निवडून येतील का? हो हो. परत त्यांना संधी द्यायची? हो, त्यांना संधी द्यायला पाहिजे. त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात? हो, भोसरी विधानसभा त्यांच्या कामावर खूपच म्हणजे खूप खुश आहे त्यांच्या कामावर. बरं, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते येतात का? लोकांमध्ये ते आहेत हो, का? सर्वसामान्य लोकांपर्यंत येतात. ते सर्वांच्या गरजा त्यांना म्हणजे काय सर्व समस्या जाणून घेतात, त्याच्यावर अथक प्रयत्न करून योग्य तो मार्गदर्शन देऊन ते हेच करतात की झालंच पाहिजे असं. काही पण त्यांचा निर्णय तो ठामच ते केलेलं नाही. हो. ताई नाव काय? रुपाली भोसले. आमदार कामाचा आहे का? हो आहेत. कोण आहेत पण आमदार? महेश दादा लांडगे. बरं, येत्या निवडणुकीमध्ये आमदार निवडून येतील का? हो, येईल. आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायचं? महेश दादालाच. आमदार इथे सर्वसामान्य किंवा महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी हो येतात त्या. हो आहेत, भरपूर कामं केलेत, सर्वांची मदत केलीत आणि पुढे येऊ तेच अपेक्षा आहे. आजी
काय भीती वाटते का? बरं तुमचं नाव काय? अनुसया शिंदे. हा? अनुसया शिंदे. बरं काय थरथरतंय? काय हो. होतंय? घाबरल्यागत होतं. घाबरल्यागत होतंय. तुमचं नाव काय? अनुसया शिंदे. बरं आमदार कोण आहे माहितीये का? महेश दादा. बरं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार निवडून येतील का? येतील ना दादा. दादा निवडून येतील. बरं दादांचं काम काय माहितीये? बरं घाम फुटायला लागला. नाव काय आपलं? राजेश आडसुळे. बरं काय वाटतं इथले आमदार कोण आहेत माहितीये? महेश दादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहात का? हा खूप. आमदारांना कधी भेटलेत का? हा भेटलोय ना. तर आमदारांपर्यंत गेल्यानंतर समस्यांचं निरसन होत आहे का? हा खूप. पहिल्यांदा त्यांचं म्हणजे जे काम असेल का ते पहिलं ते काम लगेच करतात. म्हणजे आता समजा इथं काय कुठलं काम राहिलं असेल तर ते पहिलं त्या कामच्या पहिला अडथळा घेतात आणि पूर्णपणे ते पहिलं काम कंप्लीट करून टाकतात. येत्या विधानसभा निवडणुकीला ते निवडून येतील का? हा पहिले तेच निवडून येतील. सगळ्यांचं वोट तर त्यांचंच राहील. बरं एकंदरीत त्यांच्या कामावर तुम्ही सगळे खुश आहेत? हा खूप. हा बोला. आमची एकच विनंती आहे की आम्हाला स्विमिंग पूल आणि गार्डन बांधून द्या. त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल आणि कबड्डीचा ग्राउंड बांधून द्या. आमच्याकडनं बस स्विमिंग पूल बांधून द्या. आमच्याकडनं बस हे 2 विनंती पाहिजेत. हे माई दादा लांडगेंना सांगून द्या. माझं नाव सोम आहे. याचं नाव आरुष आहे. याचं नाव विशाल आहे. याचं नाव विराज आणि याचं नाव आयुष आहे. बरं तर आमच्याकडनं बस हेच 2 विनंती आहे. स्विमिंग पूल आणि गार्डन बांधून द्या. आमच्याकडनं बस हीच विनंती. ताई नाव काय तुमचं? पल्लवी सोनटक्के. इथे आमदार कोण आहे माहितीये का? महेश दादा. चांगलं आहे. आमदारांच्या कामावर खुश आहे? हो खुश आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोणाला बघायचं? महेश दादा. बरं ते निवडून येतील का? हो येतील ना. का नाही येतील. काय काय योजना राबवल्यात त्यांनी महिला? भरपूर आहेत. सांगण्यासारखं म्हणजे भरपूरच आहेत. बरं ताई नाव काय? सलामत तय्यब शेख. बरं काय वाटतंय आमदार कोण घेतले माहितीये का? महेश दादा. महेश दादा. बरं आमदारांचं काम कसं आहे? व्यवस्थित. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते येतात का? समस्या हा जाणून घेतात का? येतात. काय वाटतंय निवडून येतील ते? येतील. या इकडे. नाव काय ताई? नाव काय? संजीवनी पंडित. आमदार कोण आहेत माहिती आहेत का? महेश दादा आहे. बरं महेश दादांचं काम कसं आहे? 1 नंबर आहे. आमदारांच्या कामावर खुश आहे? हो. महिलांच्या समस्या सोडवतात ते? हो. इथे आले होते का ते? हो. कधी त्यांना पाहिलंय का? हो भोसरीतच गाठ भेट झालेली आहे. आम्ही भोसरीत राहिलेलो आहे आणि सकाळी बी भेट झाली आहे. हो म्हणजे इथे येऊन महिलांच्या समस्यांचं निरसन होत आहे का? हो होत आहे. 2024च्या विधानसभेमध्ये आता आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? महेश दादा. ताई नाव काय? अलका धोरण. आमदार 2024च्या विधानसभेमध्ये निवडून येतील का? नक्की येतील. ते या ठिकाणी येत आहेत का? येतात ना. लोकांमध्ये असतात का? हो. समस्या जाणून घेतात का? जाणतात. दादा नाव काय? निवृत्ती. बरं आताचे आमदार कोण आहेत माहिती आहेत का? आमदार काय लक्षात आहे ना. मी नवीन आलो इथं. बरं इथला विकास कसा आहे? इथला विकास बरा दिसतोय. चांगला दिसतोय. किती वर्षांपासून आला तिथे? 2-3 महिने झाले. नाव काय तुझं? मी काय बोलू. नाव काय तुझं? स्वरांजली. आमदार कोण आहेत माहिती आहेत का तुला? महेश दादा लांडगे. बरं महेश दादांना पाहिलंय का? हा. निवडून येतील का? हा येतील. बरं येतील का? हो येतील. पाहिलंय का त्यांना? त्यांचं काम कसं आहे? चांगलं. बरं तर या चरोली गावामध्ये आपण या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. येथील नागरिकांचा
एकदम पॉझिटिव्ह असं उत्तरं आहेत, प्रतिक्रिया आहेत की त्यांनी जनतेसाठी किंवा त्यांना या ठिकाणी घरकुल योजनासाठी जे काही घरं मिळाली आहेत तर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, अशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. तर भेटूयात आपण महाई न्यूजच्या माध्यमातून थेट लाईव्हमध्ये नेक्स्ट लोकेशनला नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.